आपण पाहिलं होतं कालच्या भागामध्ये की दुर्योधन हा सांगतोय त्यांच्या सैन्यामध्ये कोण कोण महारथी आहे. भीष्माचार्य सांगतोय त्यामध्ये भीष्माचार्य स्वतः आहेत, कर्ण आहे, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सौमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. आणि हे सैन्य दोन्ही बाजूचं पांडवांचं आणि कौरवांचं कसं आहे तर पांडवांचं सैन्य आहे तो म्हणतो अपर्याप्त, म्हणजे पर्याप्त म्हणजे जिंकण्यास सोपं आहे, आणि कौरवांचं सैन्य जे आहे ते अजिंक्य आहे, अपर्याप्त. याचं कारण काय तर कौरवांच्या सैन्याला जे आहे ते भीष्माचार्यांनी त्याचं रक्षण केलेलं आहे, आणि पांडवांचं सैन्य आहे ते भीमानी रक्षण केलेलं आहे. आणि त्यामुळे तो आपल्या युद्धातल्या प्रत्येक योद्ध्याला सांगतो आहे, जबाबदारी सांगतो आहे. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ते समजणार आहे की आपले जे सेनानायक आहेत भीष्माचार्य यांचं तुम्ही सर्व बाजूंनी संरक्षण करा, असा थोडक्यात त्याचा अर्थ आहे पुढच्या श्लोकाचा. आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्याचा अभ्यास करणार आहोत. श्लोक वाचून दाखवतो. अर्धा भाग पहिल्या वेळेचा दोनदा, पुढचा अर्धा भाग दोनदा, दुसरा वेळेचा अर्धा भाग दोनदा, आणि नंतर पुढचा भाग दोनदा. अयनेषु च सर्वेषु अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः यथा भागमवस्थिताः अयनेषु च सर्वेषु अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः यथा भागमवस्थिताः. पूर्ण होणार. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः. एक गोष्ट लक्षात घ्या, अयनेषु आणि सर्वेषु मधले जे शू आहेत ते ह्रस्व आहेत, त्यामुळे त्याचा प्रोनाउन्सिएशन उच्चार लवकर करायचा, पटकन करायचा, दीर्घ नाही ते. अयनेषु च सर्वेषु. दुसरी वेळ आपण बघूया. भीष्ममेवाभिरक्षन्तु भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि भवन्तः सर्व एव हि. पूर्ण होईल. भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. दोन्ही वेळी आपण बोलूया. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. आपण अर्थाकडे जाऊया. अयनेषु याचा अर्थ आहे जे प्रवेशद्वार आहे, तसा त्याचा मूळ अर्थ घर होतो.
अयनचा अर्थ आहे घर. एक उदाहरण देतो व तुमच्या लक्षात येईल. आपण विष्णूची नाव अनेक आहेत, त्यापैकी एक नाव आहे नारायण. त्यामध्ये तो शब्द आहे अयन, म्हणजे नराचं अयन, त्यामुळे नारायण. इथे त्याचा अर्थ आहे प्रवेशद्वार. प्रवेशद्वारामध्ये पुढचा शब्द आहे सर्वेषु, म्हणजे सैन्यातील सर्व योद्ध्यांनी. नंतर आपण जाऊया पुढे यथाभागम, आणि फोड केलेली आहे अवस्थिताः. पुन्हा सांगतो यथाभागम अधिक अवस्थिताः. आता लक्ष द्या, यथा म्हणजे आपल्या आपल्या, भागमचा अर्थ आहे नेमलेल्या जागी. कुठलंही युद्ध असेल तर त्या ठिकाणी प्रत्येकाची नेमणूक केलेली असते त्या त्या ठिकाणी. युद्ध म्हणजे एक प्रकारचा खेळ समजूया आपण. मग आपण जे अनेक खेळ खेळतो, उदाहरणार्थ क्रिकेट घेऊया, तिथे प्रत्येकाची जागा ठरलेली आहे, नेमून दिलेली आहे, त्या ठिकाणी तो उभा असतो. तसे या ठिकाणी देखील सर्व सैन्याला नेमून दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या जागी. अवस्थिताचा अर्थ आहे उभे राहून. पुढे आपण बघूया दुसऱ्या शब्द आलेला आहे भवन्तः, म्हणजे आपण या सर्व लोकांनी काय करायचं. सर्वेषु सर्वांनी, भीष्ममेवाभिरक्षन्तु, तिथे शब्द आलेला आहे बघा, आपण फोड करतोय. भीष्मम एव अभिरक्षन्तु. भीष्मचा अर्थ आहे पितामह भीष्मांचे, भीष्माचार्यांचे. एव म्हणजे च, मराठीतलाच आहे तो, भीष्माचार्यांचेच. अभिरक्षन्तु, अभिरक्षन्तुचा अर्थ आहे रक्षण करावे, सर्व बाजूंनी रक्षण करावे. अशा रीतीने याचा एक एक शब्दाचा अर्थ सांगितला. आता पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया आपण. सर्व प्रवेशद्वारामध्ये किती प्रवेशद्वार आहेत युद्धामध्ये, ज्या ज्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेला आहे त्या सर्व प्रवेशद्वारामध्ये आपापल्या जागी उभे राहून आपण सर्वांनी मिळून पितामह भीष्मांचे, भीष्माचार्यांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. भीष्माचार्य सेनानायक आहेत आणि त्यामुळे दुर्योधन सांगतो की आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्यांचे रक्षण करावे. कारण युद्धामध्ये सेनानायक जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो आणि म्हणून त्याने आपल्या सैन्यातील योद्ध्यांना अशी सूचना केलेली आहे, असं आपण म्हणूया की आपण सर्वांनी मिळून भीष्माचार्यांचे रक्षण करावे. हे ऐकल्यानंतर भीष्माचार्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी तो आनंद व्यक्त केला शंख वाजवून. युद्धाला सुरुवात होते, अनेक प्रकारचे वाद्य वाजवून सुरुवात होते. आपण त्याचा देखील अभ्यास करणार आहोत पुढच्या काही श्लोकामध्ये. कोणी कोणी कोणकोणते वाद्य वाजवली, कोणी कोणी कोणकोणते शंख वाजवले, प्रत्येकाच्या शंखाचं नाव आहे. हा जो पुढचा श्लोक आहे त्यामध्ये भीष्माचार्यांनी आनंद व्यक्त करण्याआधी शंख वाजवलेला आहे त्याचं वर्णन करतात. 12वा श्लोक.
तस्य संजनयन् हर्षम् तस्य संजनयन् हर्षम् कुरुरुद्ध पितामहः कुरुरुद्ध पितामहः तस्य संजनयन् हर्षम् कुरुरुद्ध पितामहः कुरुरुद्ध पितामहः. काल सांगितलं तसं शेवटी ते चिन्ह आलेलं आहे विसर्गाचं, म्हणून आपण त्याचा उच्चार अप्रमाणे केलेला आहे. कुरुरुद्ध पितामहः. पूर्ण वेळ ऐकूया. तस्य संजनयन् हर्षम् कुरुरुद्ध पितामहः तस्य संजनयन् हर्षम् कुरुरुद्ध पितामहः. दुसरी ओळ. सिंहनादं विनद्योच्चै सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान् शङ्खं दद्मौ प्रतापवान्. पूर्ण बोलूया. सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान् सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान्. दोन्ही वेळ बोलूया. तस्य संजनयन् हर्षम् कुरुरुद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चै शङ्खं दद्मौ प्रतापवान्. एक एक आपण शब्दांच्या अर्थाकडे जाऊया. पहिला शब्द आहे तस्य. तस्यचा अर्थ आहे त्याच्या. इथे त्याच्याचा अर्थ आहे दुर्योधनाच्या. दुर्योधनाच्या म्हणजे दुर्योधनाच्या मनाला, दुर्योधनाच्या हृदयाला. पुढे दोन शब्द आहेत बघा. संजनयन हर्षम. पहिला शब्द आहे संजनयन आणि हर्षम. हर्षमचा अर्थ माहीत असेल. हर्ष म्हणजे आनंद. संजनयन म्हणजे उत्पन्न करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, आनंद निर्माण करण्यासाठी. पुढे आहे कुरुवृद्ध म्हणजे कौरवांमध्ये वृद्ध. वृद्धचा अर्थ म्हातारा घ्यायचा नाही, ज्येष्ठ घ्यायचा, श्रेष्ठ घ्यायचा. कारण जे जे वृद्ध झाले ते ज्येष्ठ आहेत आणि श्रेष्ठ आहेत. म्हणून कुरुवृद्धचा अर्थ आहे कौरवांमध्ये वृद्ध. कोण आहे? पितामह. पितामह शब्द एकटा भीष्माचार्यांनाच लागतो, त्यामुळे पितामहचा अर्थ आहे पितामह भीष्मांनी. दुसरा शब्द आलेला आहे सिंहनादम. सिंहनादमचा अर्थ आहे सिंहनादाप्रमाणे. सिंहाची गर्जना सर्वांना माहीत आहे. जंगलामध्ये, अरण्यामध्ये त्याने गर्जना केली की सर्व प्राणी आपल्या जीवाच्या भीतीने पळू लागतात. सिंहनादमचा अर्थ आहे सिंहाच्या गर्जनेप्रमाणे. पुढे जाऊया आपण. विनद्योच्चैहि. इथे शब्द बघा, दोन शब्द आलेले आहेत. विनद्य आणि उच्चैहि. विनद्यचा अर्थ आहे गर्जना करून, सिंहनादाप्रमाणे गर्जना करून. उच्च
उच्चई म्हणजे मोठ्या आवाजात, मोठ्या जोराने. पुढे शब्द आहे शंखम. शंखमचा अर्थ आहे शंख. प्रतापवान म्हणजे मोठे प्रतापशाली. प्रतापी शूरवीर. आणि दद्मवचा अर्थ आहे वाजवला, शंख वाजवला. हा एक एक शब्दाचा अर्थ पाहिला आपण. आता पूर्ण श्लोकाचा आपण अर्थ बघूया, अन्वय बघूया काय. सुरुवातीला शब्द घ्यायचा आपल्याला कुरुवृद्ध म्हणजे कौरवांमध्ये वृद्ध. पितामह भीष्म पण ते कसे आहेत? मोठे प्रतापशाली. कौरवांमध्ये वृद्ध असलेल्या, मोठे प्रतापशाली असलेल्या, मोठे पराक्रमी असलेल्या पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या मनाला, हृदयाला हर्षण संजनयन म्हणजे आनंद निर्माण करण्यासाठी, आनंद उत्पन्न व्हावा यासाठी, थोडक्यात आनंद होण्यासाठी मोठ्या जोराने, मोठ्या आवाजामध्ये शिवनादाप्रमाणे गर्जना करून शंख वाजवला. पुन्हा सोडते सांगतो अर्थ. कौरवांमध्ये वृद्ध असलेल्या, मोठे पराक्रमी प्रतापशाली असलेल्या पितामह भीष्मांनी त्या द्रोणाचार्याच्या मनाला आनंद निर्माण करण्यासाठी मोठ्या आवाजात, मोठ्या जोराने सिंहनादाप्रमाणे गर्जना करून शंख वाजवला. आता कोणी कोणकोणते शंख वाजवले, कोणकोणती वाद्य वाजवली आपण नंतर पुढच्या पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आजच्या 2 श्लोकांचं पुन्हा एकदा उच्चार करणार आहोत. सुरुवातीला 11वा श्लोक आणि नंतर 12वा श्लोक. तर मी 11 श्लोक म्हणून दाखवतो. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. 12वा श्लोक. तस्य संजनयन् हर्षं, तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान्. पुन्हा एकदा. तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्ध पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दद्मौ प्रतापवान्.